नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। तर आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 4 पाठ क्रमांक 30 खुर्ची आणि स्टूल या कवितेचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत। त्यातला पहिला प्रश्न आहे, कोण कोणास म्हणाले ते लिहा। त्यातला पहिला प्रश्न अ आहे, केव्हा येणार चालायला तुला? तर त्याचे उत्तर आहे, खुर्ची स्टूलला म्हणाली। दुसरा प्रश्न आ आहे, जेव्हा हाताने वाजवशील टाळी? तर त्याचं उत्तर आहे, स्टूल खुर्चीला म्हणाले। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 2, या कवितेत खुर्ची आणि स्टूल यांच्यातील संवाद दिला आहे। तुम्ही कोणत्याही 2 वस्तूंमधील संवाद तयार करा, वर्गात सादर करा। तर आपल्याला या कवितेत खुर्ची आणि स्टूल यांच्यातील संवाद दिला आहे। तर तशाच पद्धतीचं 2 वस्तूंमधील संवाद आपल्याला तयार करायचा आहे आणि वर्गात सादर करायचा आहे। तर आपल्याला नदी आणि झाड या दोघांमधील संवाद आपल्याला लिहिता येईल। उत्तर, नदी काय म्हणाली, कसे आहात झाड काका? झाड म्हणाले, मी बरा आहे। तू इतक्या वेगाने कुठे चालली? तर त्याच्यावर नदी काय म्हणाली, मी कुठेही थांबत नाही। झाड म्हणाले, तुझ्यामुळेच आम्हाला पाणी मिळते। तुझा खूप आभार, तुझे खूप आभार। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 3, खालील शब्द सारणीत योग्य ठिकाणी लिहा। तर आपल्याला खालील शब्द दिले आहेत, फूल, फळा, खिडकी, दरवाजा, झाड, वही। हे शब्द सारणीत आपल्याला योग्य ठिकाणी लिहायचे आहेत आणि आपल्याला उदाहरणासाठी तो पंखा, ती खुर्ची आणि ते स्टूल असेही दिलेले आहे। तर याचं उत्तर लिहिलेलं आहे। तुम्ही व्यवस्थित उत्तरे आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत। धन्यवाद।